दावेदार जे आहेत ते एनडीए मध्ये बनावं. दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील. खरं तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडे पॉलिटिकल बार्गेनिंग काही करण्यात येणार का, काय चर्चा? संध्याकाळी कदाचित तुम्हाला मीटिंग करून त्यावेळी याचा अंदाज येईल. सर, महाराष्ट्रात खास करून ज्या जागा कमी झाल्या, मराठवाडा असेल असेल, तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षण या सगळ्याचा मोठा फटका बसला, कारण मराठवाड्यात खास करून 6 जागा पडल्या? मला काय तो इश्यू असं वाटत नव्हतं. लोकांच्यात नाराजगी होती, या सरकारच्या संबंधीची नाराजगी, महागाईचा प्रश्न, अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू, हे इश्यू अतिशय महत्वाचे होते. सर, बीड असो काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती त्याचं उत्तर मी आता दिलं 2दा. सर, एक छोटासा सवाल आहे. राष्ट्रवादी बद्दल खास करून चिन्ह गेलं, पक्ष विभागला गेला, मात्र अजित पवार यांच्या फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतं. त्यांना तर कुठंच फायदा झालेला दिसला. तुम्हाला काय वाटतं, त्यांना काय मिळालं? त्यांची उद्देशी काय स्थिती आहे हा प्रश्न त्यांना विचारा. मला त्याच्या भाषा करायची काही कारण थँक्यू. मधून शरद पवार यांनी घेतलेली ही पत्रकार परिषद सरकार विरोधामध्ये लोकांमध्ये